आमचे दुसरे धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, उपसभापती नीलमताई गोरे, चंद्रकांतदादा पाटील, दिलीप वळसे पाटील, आदितीताई तटकरे, मुरलीधर मोहोळ, ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेता, आपल्या राज्याचं भूषण स्वप्नील कुसाळे, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, मेधाताई कुलकर्णी, सुनीलजी तटकरे, रुपालीताई चाकणकर आणि खूप आमदार आहेत. त्यामुळे मी वाढणार आहेत म्हणून सर्व सन्माननीय आमदार, सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आपले सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सीओ सर्व, आणि महिला बाल विकास सचिव अनुप कुमार यादव. आणि येता येता आम्ही बघितलं, खरं म्हणजे हा आजचा सोहळा आम्ही मोठ्या मैदानात लाखो लाडक्या बहिणींना बोलवून करायचा विचार होता. पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही या स्टेडियममध्ये घेतला, पण आमच्या लाडक्या बहिणी एवढ्या आल्या की येता येता 4 हॉलमध्ये बसलेल्या आहेत. 4 मोठे मोठे हॉल, तिथं पण आम्ही भेटून आलो. 2-3 मोठे हँगर, त्याच्यामध्ये हजारो आमच्या लाडक्या बहिणी बसल्या. आणि सगळीकडे हा कार्यक्रम संपूर्णपणे हा लाईव्ह दिसतोय आणि महाराष्ट्रात देखील लाईव्ह दिसतोय. मी आमची लाडकी बहीण मंत्री आदितीताई तटकरे हिचं अभिनंदन करतो. आणि अनुप कुमार कुठं आहेत ते, त्यांचे अभिनंदन करतो. कारण ही योजना मी सांगितलं होतं कॅबिनेटमध्ये की आपल्याला रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे पोचले पाहिजे. आणि मग हे पैसे पोचायला खातं चालतंय की नाही, खातं ऑपरेट होतंय की नाही बघायला काही लोक म्हणाले 1 रुपया टाकूया. मला 1 रुपया टाकला तर विरोधी पक्ष म्हणेल बघा 3000 रुपये द्यायचं म्हणाले, 1 रुपया टाकला. मग आम्ही अजितदादा आणि देवेंद्रजींनी ठरवलं, बोले बाबा 3000 सगळीच्या सगळी रक्कम घ्या आणि ट्रायल रन करा. आणि 14 तारखेपासून जिथं जिथं कार्यक्रमाला जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोबाईलमध्ये दाखवतात मेसेज, आमच्या खात्यात पैसे आले, आमच्या खात्यात पैसे आले. आणि राखी बांधायचा कार्यक्रम तेव्हापासून चालू झाला आहे महाराष्ट्रामध्ये. आणि खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने नारी शक्ती आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित झालेल्या आहेत. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मी वंदन देखील करतो, कारण आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात. आणि ज्या भावना आपल्या चेहऱ्यावर मी येताना पाहिलं, बघा अशी अनेक माझ्या बहिणींच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रूही पाहिले. एक सरकारच्या प्रती किंबहुना आपल्या भावांच्या प्रती एक आदर पाहिला. आणि खऱ्या अर्थाने दुसरं आम्हाला काय पाहिजे, दुसरं काही नको. तुमच्या जीवनामध्ये चांगले सुखाचे समाधानाचे दिवस यावेत एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून जेव्हा या योजनेबद्दल आमची माजी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सुरुवातीला चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तात्काळ त्याची सगळी अंमलबजावणी कशी करायची, मग त्यामध्ये पूर्णपणे आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं. शेवटी तुम्ही जशी प्रपंच चालवताना कसरत करता तसं सरकार चालवताना देखील आम्हाला कसरत करावी लागते. कारण आता पुण्यातले आपण बघताय रस्त्यांची कामं, मेट्रोची कामं, तशी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाची कामं सुरू आहे. त्याला आपण कर्ज काढलेलं असतं, त्याचं व्याज भरायचं असतं, पगार असतो, पेन्शन असते, कर्ज घेतलेलं त्याचं व्याज असतं. अगदी कमिटेड जो खर्च आहे
तो आपल्याला करावाच लागतो, भागवावाच लागतो. आणि मग हे करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे. आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली. आणि मग विरोधी पक्ष जेव्हा जाहीर झाल्या